आता काय झालं? तू जा बघू. हॅलो. हॅलो. अहो एक सांगायचंच राहिलं. कशाबद्दल? जेवणाबद्दल. आता कुठलं जेवण? तुम्ही माझा आवाज ओळखलेला दिसत नाहीये. काय बाई, तोंडावर नावे, तोंडावर नावे. सांगा सांगा. डोळस काकू. तुम्ही मला फसवू शकत नाही काकू. अहो डोळस काकू कोण? मी मनवाची आई बोलतेय. अशक्य आहे, अशक्य आहे. अहो मी खरंच मनवाची आई बोलतेय. कसं शक्य आहे? दोन व्यक्तींचा इतका सिमिलर आवाज शक्यच नाही. पण कमाल आहे, कमाल आहे. बरं मला सांगा, तुम्ही सहजच केला होतात ना फोन? अहो मी लिमयांचा पाय शेकते हो. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. मी फोन एवढ्यासाठीच परत केला होता की तुम्ही पण सगळे या वैभव बरोबर. आपण सगळे एकत्र जेवूया. नको नको. मग तुम्हाला परत दोन दोन प्रकारचं जेवण करायला लागतं ना. आमच्यासाठी व्हेज, तुमच्यासाठी नॉन व्हेज. आणि त्यातनं यांचा पाय पण मुरगळलाय ना. ओ मग तुम्हाला आणायला गाडी पाठवते हवं तर. या हो, मस्त चायनीज करणार आहे. या. संकष्टी. संकष्टी आहे ना, माझा उपवास असतो. बर मग तुम्हाला नाही जमत आहे? नाही ना. ठीक आहे, पण वैभव येईल ना? त्याला पाठवते, त्याला नक्की पाठवते. आणि आम्ही दोघं पुढच्या वेळेला नक्की येऊ. हा हो नक्की या, नक्की या. अहो काय झालं, परवा तो सायरस आला होता, तेव्हा पण मी चायनीजच केलं होतं. एवढा जेवलाय म्हणून सांगते तुम्हाला. गप्प बसाओ, मी फोनवर बोलतेय ना. तुम्ही काय बोलत होता? नाही नाही नाही, मी काहीच नाही म्हणत आहे. ठीक आहे ठीक आहे, असू दे असू दे, आपण परत बोलूया. मी ठेवते फोन. हा अच्छा. बरं बरं. हा. कुणाचा फोन होता? वैभवच्या सासूचा. काही त्रास दिला का? नाही रे नाही, खूप गोड बाई आहे. पण त्यांना ना मुद्द्याचं सोडून बोलायला आवडतं. मुळातच त्यांना खूप बोलायला आवडतं. तुम्ही त्यांना असं काय सांगितलं संकष्टी म्हणून? आज कुठे आहे संकष्टी? पण ते त्याला ठाऊक नाही ना. पण चोमड्या, आता माझी फजिती झाली बरं का. ठीक आहे. अरे मी त्याला डोळस काकू म्हणून त्यांच्याशी बोलायला गेले. तर आता एखाद्या बाईनी सांगायचं की नाही की मी डोळस काकू नाहीये, मनवाची आई बोलते. तर मलाच विचारतात ओळखा बघू, ओळखा बघू. आता त्या काय लता मंगेशकर काय का मी पटकन आवाज ओळखायला? मिसेस भोसले काम बिम करतात का घरीच असतात? चोमड्या, झाल्या तुझ्या चौकशा सुरू झाल्या? भांडी घासायला जा. रिंग रिंग खेळतोय मेला. आई ग, हे काय तू अजून इथेच बसलीयस? मग मी काय करू? बरं कोणाचा फोन होता? लता मंगेशकर. तुझ्या सासूबाईंचा. कशासाठी केला होता फोन? काही नाही, मनवाच्या मैत्रिणी येतात त्यांच्याकडे. तिने घेतलेले दागिने आणि साड्या बघायला. तुला पण बोलवलंय, तू पण जा. आपण मनवाने घेतलेले दागिने आणि साड्या घेऊन. आई मी नाही जाणार आहे, मी खूप थकलोय, मी आधीच सांगतो. शहाणपणा नको आहे वैभव, उठ आणि जा. तर मनवाचं नेहमी असतं, सगळं लास्ट मोमेंटला सांगते ती. अरे तिला पण आत्ता कळलं असेल. बरं ठीक आहे, जातो.
पण तू का बसलीस? जा ना, वांग्याचं भरीत कर ना. अरे ते मी उद्या करते, त्यांनी तुला जेवायला बोलवलंय. नाही आई, मी घरी येऊनच जेवणार आहे. चायनीज करतायत त्या. क्या बात आहे, चायनीज केलंय? आई तुला सांगतो, मनवाची आई आउटस्टँडिंग चायनीज बनवते. बरं असं करतो, आज मी चायनीजच खातो. ते वांग्याचं भरीत नंतर कधीतरी खाऊ. आलोच. काय हो, कसला एवढा गहन विचार चाललाय? चायनीज जेवण हे जगातलं सर्वश्रेष्ठ जेवण असतं का हो? सर्वश्रेष्ठ असतं का ते मला नाही माहिती. मस्त असतं, पण तुला सांगतो, मला तर फार आवडतं बाबा. तुला आवडलं होतं की त्या दिवशी? आपल्या वांग्याच्या भरताची सर येणार आहे का त्याला? म्हणे चायनीज जेवण. वाव, काय मस्त वास येतोय चायनीजचा. मनवा कुठे आहे? मॅडम येत आहे, तुम्ही बसा ना. या लेट लतीफ. अगं किती ट्रॅफिक होतं. आलीस का? अगं किती वेळ वाट बघतोय, म्हटलं येतेस का नाही? कशी नाही येणार, तुमचं आजचं जेवण कोण सोडणार? मनवा कुठे आहे? आहे, आज रुखवताची अरेंजमेंट करतेय. मी बघून येते. अगं बाई नको नको, आपण इथेच थांबूया. ती मला सुद्धा आत येऊ देत नाहीये. हो. ए बरं, तुमच्यासाठी काहीतरी खायला आणू? छान. नको काकू, राहू दे, खाऊन आली मी घरून. वैभव कुठे? आणि तो कधी येतोय? आलाय, तोही आत अरेंजमेंट करतोय. ते मनवा कुठे ठेवू? ए ते सगळं तिकडे ठेव, त्या बाजूला. अच्छा, मतलब सब पुराना माल एक बार. नाही तसं नाही रे, काय मॉडर्न गोष्टी मी इथे ठेवल्या आहेत. आम्ही तेच म्हटलं ना, म्हणजे इतिहासकालीन वस्तू इकडे ठेवूया. वैभव नको ना वाद घालून. बरं, तुझ्या मैत्रिणींना बोलव जाऊन. ए ही साडी इथे नको ठेवू. का? इथे मी सगळ्या डिझायनर साडीज ठेवल्या, तिथेही पैठणी नको. अरे हो, तुझ्या त्या साड्यांकडे कोणी बघणारच नाही ना त्या पैठणीकडे बघितल्यानंतर. व्हेरी फन. बरं जा, तुझ्या मैत्रिणींना बोलव, मला खूप भूक लागली आहे यार. ऑल सेट? या आले. इतकी वेळ मनवा. इट्स ओके ना. वाव, सुरतेची लूट. कसली साडी आहे ही? यू मस्ट हॅव स्पेंट अ फॉर्च्यून मनवा. थँक यू. हे पण प्राइस विचारून एम्बॅरस करू नको. अगं कसला गोड कलर आहे, कसली दिसशील तू याच्यात. हो, पण हिने नेसली तर. तेही आहेच म्हणा, मनवा कधी नेसणार हे सगळं. काहीच नाही झालं तर सलवार कमी शिवून टाकायचा. वा, काय आयडिया आहे, मस्त. ठीक आहे ठीक आहे, आता तुम्ही हे सगळं बघत बसा, मी जेवणाची तयारी करता. चल. पण मला विचारशील, बायका सगळ्यात बेस्ट साडीतच दिसतात. जगातल्या सगळ्या पुरुषांना बोलायला काय जातं? सांभाळणं किती कठीण आहे हे साडी नेसल्यावर कळतं. मला एक गोष्ट कळत नाही, जगातल्या सगळ्या बायका साडी नेसायला काकू करतात, पण दुकानातल्या सगळ्या साड्या त्यांना विकत मात्र घ्यायच्या असतात. आय अग्री. माझे बाबा सुद्धा माझ्या आईला हेच म्हणत असतात. बघ. मी काय म्हणते, या विषयावर आपण नंतर चर्चा करूया का? ओके. आता आपण ज्या कार्यक्रमाला आलोय ना ते करूया. ओके. ही साडी बघ, कसली मस्त आहे. तुला आवडली ना? इट्स माय फेवरेट कलर. आणि जॉर्जेट बघ ना, किती सुंदर आहे. आणि ती नाही म्हणते मी, ही म्हणतीये पैठणी. कसली मस्त आहे ग. हो, हे सगळ्या साड्या एका बाजूला आणि ही साडी एका बाजूला, बर का? काय झालं? नाही काही नाही, ऍक्च्युली ही साडी वैभवच्या घरून आली आहे आणि तुम्हाला नेमकी ती आवडली म्हणून भाव खातोय. तुला छान दिसेल ग. आणि हा सेट बघ, छान आहे ना? इटालियन डिझाईन आहे आणि बाबाने खास बेल्जियमहून डायमंड मागवलेत. वाव, मला बघितल्यावर लक्षात आलंच की हे डायमंड आहे ना बेल्जियमचेच असणार म्हणून. हो,
अजून थोड्या वेळ आपण त्या सेट बद्दल बोललो नसतो ना तर डायमंडच स्वतः बोलले असते की अहो आम्ही बेल्जियमच्या वैभव, your jokes are getting from bad to worse. ए नाही हा चांगला होता. चांगला होता ना बघ. मग टाइमपास करू नका. ए हा सेट कुठून आणलाय? हा वैभवच्या घरून आलाय. काय ग कसं वाटलं? नॉट बॅड. ही ज्वेलरी बघ. ही पण वैभवच्या आईने पाठवली. हा वरचाच क्लास आहे बर का. हा कोल्हापुरी साज बघ. वाव. आणि ही बघ. ही वाकी बघ. मस्त ग. कुठून बनवून घेतलेत हे? नाही आत्ताचे नाहीये, ते खूप जुने आहेत. म्हणजे त्या काळात पीएन गाडगिरी ज्वेलर्स कडून बनवून घेतले होते. तरीच आजकाल अशी कारागिरी कोणाला जमतच नाही. मनवा हे सगळं तुला मिळणार आहे? ऑब्विसली. यू आर सच अ लकी गर्ल मनवा. मी या दागिन्यांसाठी आहे ना कोणाचाही खून करू शकते. काय ग ते फार ओल्ड फॅशन वगैरे वाटत नाही ना? हॅव यू गॉन मॅड? अरे सगळे एथनिक डिझाईन्स आहेत हे. हो आणि ही साडी आणि हे दागिने मनवा तू किलर दिसणार आहेस. काय झालं? नाही काय सारखा चायनीजचा वास येतोय ना त्यामुळे माझी भूक वाढतीये आणि माझी भूक वाढली की मी असं ओरडतो. माझ्या मते आईनी पानं वाढली आहेत. जायचं? चला चला चला. भात वाढू? जाम पॅक झालोय. अप्रतिम झाली ती ना डाळिंब्याची उसळ. गुळ जरा आंबळ जास्तच झाला होता. उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलू नका. मग बायकांना ना नक्की काय ऐकायचं असतं ना त्या परमेश्वरालाच ठाऊक. स्तुती केली की म्हणायचं उगाच बरं वाटावं म्हणून बोलू नका. नाही केली की म्हणणार कौतुकाचा एक शब्द नाही तुमच्या तोंडून. मला काय वाटतंय माहितीये का लिमे, की काही दिवसांनी ना तुम्ही विमेन्स सायकोलॉजीवर सुंदर लेक्चर देऊ शकाल. लेक्चर? मी प्रिन्सिपल होऊ शकतो या कॉलेजचा. उसळ देऊ? वाढ एक चमचा. हे पण खरंच खूप छान झाली आज उसळ. चोंबड्या तिकडे हे सगळं जेवण उचल आणि घेऊन जा. हे उसळ फ्रीज मध्ये ठेवू? अरे नाही तू घरी घेऊन जा सगळं जेवण. बरं. तू बस ना. नाही मला आज काही नको, भूक नाहीये. मी फक्त ताक पिणार आहे. आणि उसळ वैभवला ठेव ना थोडी, त्याला आवडते. आवडायला ते काय डाळिंबी मंचुरियन विथ फ्राईड राईस आहे का? कमाल आहे. ते चिकन इन ब्लॅक बीन सॉस नव्हतं, ते चिकन इन ऑयस्टर सॉस होतं. उगाच काहीतरी नावं घेऊ नका. अगं नावाचं जाऊ दे ग, पण नाव ठेवायला जागा नाही ठेवलीस तू. आउटस्टँडिंग डिनर होतं नाही? आय अग्री दॅट मलेशियन फ्राईड राईस वॉज टू डाय फॉर. आवडलं? या माझ्या मैत्रिणींनी तर अगदी ताव मारलाय. हो ना. मग कपडे दागिने दाखवलेच नाही त्यांना? काय म्हणाल्या? आवडले. हा नुसते आवडले? सगळं सांग ना. वैभव तू छळू नकोस हा मला. एक मिनिट काय झालं? काय काही नाही. आपले दागिने आणि साड्या त्यांना आवडल्या, पण ह्याच्या आईने दिलेली पैठणी आणि दागिने जास्त आवडले. ओके. अरे मग चांगलं आहे की, प्रॉब्लेम काय त्यात? मी कुठे म्हटलं प्रॉब्लेम आहे? नाही पण तुझ्या त्या मैत्रिणींचा शब्द काही फायनल वर्ड वगैरे नाही. तुला अजून काही लोकांना दाखवायचं असेल तर गो अहेड. जरा जास्त होत आहे वैभव, जरा. खरंच सांगतोय. यू शट अप नाउ. उगाच मला तू एक मिनिट भांडायला काय सुरुवात करता आताच? हे सगळं लग्न झाल्यानंतर करायचं असतं. काय हो तू कुठे निघालीस? अहो पान घेऊन येते. आले. वाटलं ही रागवली की काय? पण मला एक सांगू का तुला? हा बघ, हा दागिना आहे ना, हा दागिना हा महत्वाचा दागिना. क्या बात. बाबा मराठी सिरियल आणि सिनेमा मधले डायलॉग्स मारू नको प्लीज. चांगला होता. घे. हो येस. घे ग. थँक्यू. थँक्यू. बाय द वे म्हणून एक सांग, तुमचे रजिस्टर्ड मॅरेजचं फायनल आहे?
हो का? नाही, नंतर प्लॅन चेंज करू नका. ऐन मला इन्व्हिटेशन, ते केटरिंग बघणं, हॉल शोधणं सगळे गोंधळ होतात. तुला काही शंका आहे का? आम्ही सगळा विचार करून हा निर्णय घेतला. नाही नाही, कसं आहे ना मनवा, तुम्ही पुन्हा एकदा ह्या बाबतीत विचार करावात एवढंच आम्हाला वाटतंय. हा म्हणजे अगदी साग्र संगीत लग्न करू नका पूर्वीसारखं 7-7, 8-8 दिवस आपलं लग्न चालू आहे तसं नाही अगदी, पण अशी छान केळवणं, असं आदल्या दिवशीची धमाल, मग त्या लग्नाच्या दिवशी सकाळची धावपळ, मग कोणाला तरी काहीतरी द्यायचं राहिलंय म्हणून ते मानापमान, मंगलाष्टका, जेवणावळी उठताय, तसं धमाल असते ग सगळी. आणि लग्न आपण एकदाच करतो ग मनवा, कमॉन. काय अजून काय राहिलंय का? अरे म्हणजे काय, तुला सांगतो त्या लग्नामधली बासुंदी, तो मसाले भात, त्याची चव, अगं त्या चवी करता मी आयुष्यात पुन्हा पुन्हा लग्न करायला तयार आहे. हा, तुम्ही कराल लग्न, पण तुमच्याशी कोणीतरी केलं पाहिजे ना. अरे कोण म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तुझ्याशीच करणार तुला. बरं बरं, बास, हा विषय आता पुन्हा नको. लग्न आमचं आहे आणि रजिस्टर मॅरेज करायचं हे आमचं ठरलंय. आणि बाबा तुम्हाला हाऊस आहे ना, आपण काय करू, रोज एक मॅरेज अटेंड करू, म्हणजे डेली बासुंदी आणि मसाले भात. हे घेऊ अजून एक. ओके, ऑल युअर्स. वा. वाह, मस्त चायनीज जेवण, चायनीज म्युझिक, एवढी सगळी तयारी केली आहे तर एखादा चायनीज भोजन मंत्र येत असेल तर तो तरी म्हण, आम्ही मागून म्हणतो. चायनीज, नेपाळी नाही. हल्ली चायनीज गाडीवर नेपाळीच असतात सगळे. असू देव, पण मला सांगा की आज एकदम असं खास चायनीज वगैरे बेत. मला वेगवेगळं जेवण बनवायची फार आवड आहे. म्हणजे हे चायनीज, इटालियन, मेक्सिकन, नायजेरियन, श्रीलंकन, भोजपुरियन, म्हणजे इकडचं पण सांगितलं. अरे वा, मग आज चायनीज एकदम छान झालं असेल. आता ते मी कसं सांगणार, तुम्ही टेस्ट करा म्हणजे तुम्हाला कळेल. मग चला सुरू करूयात. सोमड्या, चोंबड्या, अहो हे काय आहे? हा चायनीज चोंबड्या. अगं चायनीज बेत आहे ना, तर हा मला म्हणाला मी पण आज चायनीज कुक बनतो. म्हटलं बन. यस, अँड माय नेम इज हाका मारू. हे असं काय नाव ठेवलंय? नाही, तुम्ही सारख्या सारख्या हाका मारताना म्हणून म्हटलं हाका मारू, म्हणजे हक्का नक्का मारू. बोला, ऑर्डर आहे. अरे सूप आण. कुठलं सूप केलंय? हे लुंगफुंग चिंगटुंग. हे सूपचं नाव आहे? हा, म्हणजे रेसिपीत तरी हेच लिहिलं होतं. हो, खूप छान असतं ते सूप. परवाच मी केलं होतं बघ. यांना डब्यात दिलं, त्या सायरसनी एवढं प्यायलंय ते सूप, इतका खुश झाला तो. लगेच नोकरी सोडून गेला तू. काय? मला सांगितलं नाही तुम्ही. तू तुला बोलला नाही काहीच? नाही. अगदी एक वेगळीच स्टोरी आहे, मी नंतर सांगतो तुला. आपण सूप घेऊया का आधी? हा, हो, वैभव तू बस, मी सूप सांगते. चोंबड्या, हाका नका मारू, तुम्हाला जे हवंय ते आणलेले. हा, हे किती टाकू? 1 मिनिट, हे काय घालताय तुम्ही? हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. अगं बाई, हे पण घालतात ह्या सूप मध्ये? हा माझा टच आहे. नाही, मला पडलं आता. का आवडेल तुम्हाला? दे रे, जा. या. हे घेऊन. कसं वाटतंय भोसले?